रामकृष्ण हे शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 4 मार्च 2026 रोजी माझं जन्मगाव व कर्मभूमीमध्ये आज कनेरे तालुका पावडा जिल्हा जळगाव येथील आमचे पाहुणे श्री रमेश रामचंद्र पाटील यांच्या शेतामध्ये आपण करून 86 नंबर ज्वारी पाहतोय. बापूसाहेब नमस्कार. राम राम. बापू तुम्ही काय तारखेला पेरणी केली? ही 15 नोव्हेंबरला. 15 नोव्हेंबरला. म्हणजे आज तुम्ही आणि पेरणी कशी केली बापू तुम्ही? पेरणी टोकन यंत्राद्वारे. टोकन यंत्राद्वारे केलेली. मागच्या वर्षी मी बैलजोडी चाड्यावर पेरली होती, पण आपले छोटू नाना यांनी मागच्या वर्षी कार्यक्रम घेतला होता तिथं. टोकन यंत्रावर पेरली, त्यांना थैलीला 36 क्विंटल झाली होती. असं आहे. हा, मग मी यावर्षी टोकन यंत्रावर टाकली. माझा तुम्ही पूर्ण शेत किती म्हणजे 3 एकर टाकलेली? 3.5 एकर मध्ये 2 थैल्या आणि अर्धा किलो बियाणं वरती पडलंय. तुम्हाला अपेक्षित उत्पन्न कधी वाटतं बाबा तुम्हाला एवढं उत्पन्न येईल मला असं ज्वारी पाहून? 70 ते 80 क्विंटल यायला पाहिजे जवळपास. जवळपास जास्त येईल बापू तुम्हाला, जास्त येईल. आणि आज म्हणजे कणीस कसं आहे बापू साहेब? गणेश हे काय बघताय तुम्ही? दाखवा साहेब, पूर्ण टोकापर्यंत भरलेली ज्वारी. हा, गणेश झाड आहे, एक नंबर आहे बिलकुल. आणि हिरवीगार आहे आणि पुरं दाणे आहेत. एकदम हलक्या जमिनीमध्ये आहे. बापू साहेब तुमचा मोबाईल नंबर द्या बरं. 93 70 16 43 94. माझी शेतकरी मला विनंती राहील की येणाऱ्या पुढच्या वर्षी कोणाला ज्वारी पेरायची असेल तर आपण 10 नोव्हेंबर किंवा 5 नोव्हेंबर नंतरच पेरावी असे आवाहन आम्ही करतो. बापू साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.